अवघ्या 5 सामन्यात 4 खणखणीत शतक ठोकून एका युवा खेळाडूने निवडकर्त्यांची झोप उडवली आहे। हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण भारतीय क्रिकेटमधील एका मोठ्या कमबॅकची ही सुरुवात असू शकते। कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडतोय। त्याने काल त्रिपुरा विरुद्ध 108 धावांची तुफानी खेळी केली। याआधी त्याने पॉंडिचेरी, झारखंड आणि केरळ विरुद्ध सुद्धा जबरदस्त शतक ठोकली होती। 5 सामन्यात 514 धावा करणारा पडिक्कल आता टीम इंडियाच्या वनडे संघामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय। त्याचे लिस्ट ए क्रिकेटमधील आकडे पाहिले तर थक्क व्हाल। त्याने तिथे 36 डावांमध्ये 12 शतक पूर्ण केली आहेत। रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला एका भक्कम फलंदाजाची गरज आहे आणि पडिक्कलने आपला दावा ठामपणे मांडलाय। सातत्य आणि मोठ्या खेळी करण्याची त्याची क्षमता आहे। त्याच्या दमदार कामगिरीमुळे त्याने आपला दावा आता भक्कम केलाय। त्यामुळे आता त्याला येणाऱ्या सामन्यांमध्ये टीम इंडियामध्ये स्थान मिळेल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या मालिकांमध्ये देवदत्तला संधी मिळेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।